पण पावसाने अंडा भुर्जी गरम गरम एक नंबर लागत राहिले. तर मित्रांनो माझ्याकडे आला होता यश, आम्ही आलो इकडे अंडा भुर्जी खायला. ते टाटा सटकायचे डिवायडर पलटी करते नको नाटक बोलशील काहीतरी आज सांगा का त्याला पान का नाही चालू. नीरजने आपली मदत केली. इकडे मी बॉक्स ठेवले होते, पाऊस येतो इथं, त्याने तिकडे उचलून ठेवले. धन्यवाद भाई. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आज घरातून निघालेलो आहे. आधी जसं की मी काल फॅन लावला होता, तो फॅन मित्रांनो खाली आला होता. आज आता मी खाली आलो होता, तर मी त्याला परत चिकटवलाय मित्रांनो आणि मी परत चाललेलो आहे आता. तर आपण काल डिलिव्हरी उचलली होती वाकडची आणि टिळक रोडची. तर चला पटकन आपण पोहोचू वाकडला. तर मित्रांनो मी आलो इकडे एस्केप कंपनी समोर. एस्केप कंपनी समोर आलोय मी इकडं. आणि तुम्ही म्हणता की चिंचवडच्या ब्रिजवरून का नाही आला, तर तुम्हाला जसं की मी सांगितलेलं आहे की चिंचवडच्या ब्रिजवरून आपल्याला जाता येत नाही. तर हाईट बॅरिगेट लावलेलं आहे. हाईट बॅरिगेटमुळे आपल्याला जाता येत नाही तिथनं. आपल्याला थर्मॅक्स चौकातून फिरून यावं लागतं. जाऊ द्या, चला पोहोचू आपण पटकन वाकडला. मित्रांनो आपण आलोय वाकडच्या मॉलच्या बॅक साईडला. त्याला इथं गाडी खाली करू पटकन, किती वेळ लागतोय बघू. मित्रांनो आपली गाडी झालेली इकडे खाली आणि कस्टमरला उशीर येतो मित्रांनो. जाऊ द्या, चला आपण जाऊ पहिलं चिंबे पाटीला बघू. ती ट्रिप भेटते का आपल्याला कालची नीलकमलची हडपसरला घेऊन जायची, तर ती बघू. फोन लावतो कस्टमरला आणि मग तुम्हाला भेटू. तर मित्रांनो जसं की तुम्ही बघितलं आपण वाकडला गाडी खाली केली आणि वाकडला गाडी खाली करून आपला जरा टिळक रोडवाल्याचा प्रॉब्लेम झालाय, तो जरा बाहेर गेलाय म्हणून ते मटेरियल आपण परत घेऊन चाललोय. आणि दापोडीवाल्या पार्टीची ट्रिप आली, तर चला ती जायचं आपल्याला भोसरीत घेऊन. तर पहिलं लोड करू आणि तिथं दापोडीत गेल्यावर तुम्हाला भेटू. मित्रांनो जसं की आपण भोसरीतून सिलेंडर घेऊन निघालेलो आहे आणि आपल्याला भोसरीत 2-3 काम आहेत. आपल्याला एक शीट आणायची प्लॅस्टिकची आणि थोडीशी जाळी आणायची आणि सिलेंडर आणायचं आहे. तर 2-3 काम आहेत भोसरीत. चला ते करू आपण. ते 2-3 कामं करायचे आहेत आणि मग झालं काम. मग त्यानंतर मग ओके. तर चला भोसरीतलं काम आवरो आणि मटेरियल घेऊन येऊ इकडे परत. मित्रांनो आता आपण सिलेंडर घेतलेले आहेत आणि आपण आता चाललेलो आहेत. आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आता वाजला 1 आणि आता सगळ्यांची जेवणाची सुट्टी होईल म्हणून मी पण आता घरी चाललोय. या कंपनी बस ना आपलं घर 1 किलोमीटर फक्त. बघा आलो पण मी लगेच तिथनं खाली उतरले, उतार केले की आपलं घरी. तर चला आपण पण घरी जाऊ, जेवण करू. तर मित्रांनो मी घरातून निघालेलो आहे परत. वाजले 3, आलो होतो 1 वाजता. तर ते निकालच्या काका आपल्या कंपनीतले येत राहिले, तिथं मटेरियल घेत राहिले एका जागेवर. आपल्याला तिथनं मटेरियल परत उचलायचे आणि मग त्यानंतर जायचे दापोडीला. चला मटेरियल घेऊ पटपट आणि मग जाऊ. कारण की मला एवढी झोप आली ना, झोपेमुळे मला काय कळना. कारण की झोप आता तुम्हाला काय सांगू, गरमी मला झोप लागली. जेवलो मी 1 अर्धा तासात 1:30ला आणि मी आत्ता परत उठलोय. तर चला आपण पटकन पोहोचू इंद्रायणी चौकात. तर मित्रांनो मी घेतलेली इकडे लस्सी थंड, जरा थंड लस्सी पिऊ आणि मग जाऊ. तर मित्रांनो मी आता शीट बीट घेतल्या आणि निघालोच होतो. हे बघा काय कांड झालंय. फुल पाऊस चालू झाला एकदम डायरेक्ट अचानक मध्ये. तर चला आपण दापोडीत जाऊ एवढ्या पावसात. तर आपले वरती बॉक्स पण आहेत, आपले 7 बॉक्स आहेत. पण आपण तिथं शिंदे इंजिनिअरिंग मध्ये 4 बॉक्स उतरून ठेवलेत आणि 3 बॉक्स वरती कॅरेजवर ठेवलेत. तर आता ते भिजायला नाही पाहिजे वरचे बॉक्स, म्हणजे झालं. नाहीतर भिजले तर कांडच होईल. चला आपण पटकन पोहोचू दापोडीला, कारण की पाऊसला येत राहिलाय. चला तर पटकन. मित्रांनो पब्लिक बघा ब्रिज खाली पावसापासून वाचून बघा किती पब्लिक थांबले. यांच्यामुळे गर्दी पण झाली होती आता थोडीशी. नीरजने आपली मदत केली. इकडे मी बॉक्स ठेवले होते, पाऊस येतो इथं म्हणून त्याने तिकडे उचलून ठेवले. धन्यवाद भाई, धन्यवाद. तर मित्रांनो हा पाऊस बघा आणि हा पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही राहिलाय. आणि आपल्याला एक नंबर गरम होत राहिले आणि त्यामध्ये आपला फॅन लय साथ देत राहिला. 1 नंबर हवा मारतोय मित्रांनो. कारण की थंड पण आहे. त्यात थंडीनी मागणं हवा थंड ओढत पुढं थंड हवा फेकते त्यामुळे. मित्रांनो इकडे MIDC मध्ये बघा पाऊस नाही, काहीच पाऊस नाही. दापोडीत पाऊस आहे, परत आज MIDC चौकात पाऊस आहे. MIDC काहीच पाऊस नाही. बघा सुकलेलं आहे, सगळं पूर्णपणे सुकलेलं आहे.
इकडं काहीच पाऊस नाही आलाय, काहीच. म्हणजे इथून 1.5 किलोमीटरवर पाऊस झाला, इकडं 1.5 किलोमीटरवर पाऊसच नाही आला. असं कसं काय होऊ शकतंय? जाऊ द्या, वातावरणाचं काय सांगता येत नाही बा. इकडं फक्त आभाळ. जसं की मित्रांनो मी आलो इकडे घरी आणि इकडे काहीच पाऊस नाही मित्रांनो. जसं की मी तुम्हाला दाखवलं आणि दापोडीत आणि निराशे पाटले एवढा पाऊस चालू आहे ना. हे बघा मित्रांनो, तुम्हाला कुठे पाऊस दिसतोय का? हो, सगळं कोरड आहे. बोलशील काहीतरी आज? सांगा का त्याला पान का नाही चालू? नका चालू मित्रांनो. खाऊ द्या पहिलं, खाल्ल्यावर बघू. पाऊस पण परत चालू झालाय. पाऊसाची काय झंझट आहे मला काय का ते टाटा साठकायचे डिवायडर पलटी करते नको नाटक. तिचा अवघड विषय भाऊ. पण पाऊस पाण्याची अंडा भुर्जी गरम गरम एक नंबर लागत राहिले. बाबाने 2च मिनिटात दिली. मामा तर बघ मध्ये मध्ये चालतो, व्हिडिओ येत नाही खाली. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.